आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्यांना आवाज येते माझा क्लिअरली? येस. स्टार्ट करायचं आपण आता. मुलांना पटकन टेक्स्ट मेसेज करा. बाकीचे सगळे आपले व्हिडिओ ऑफ करा. बाकीचे सगळे स्टुडंट्स आपले व्हिडिओ ऑफ करा. येस. चलो, आता आपण आता स्टार्ट करणार आहोत आपला सेकंड चॅप्टर, दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता नीट लक्ष द्या. या चॅप्टर मध्ये आपल्या बॉडीमध्ये घडणाऱ्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस बद्दल आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल डायजेशन, एक्सक्रीशन, आपलं रिप्रोडक्शन, आपलं सेल डिव्हिजन, आपल्या बॉडीमध्ये घडणाऱ्या सगळ्या प्रोसेसेस ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहे ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. मुलांनो, या चॅप्टरचे 2 पार्ट्स आहे, पार्ट 1, पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण ना ह्युमन डायजेशन म्हणजे आपलं पचनक्रिया कशी होते, ह्युमन रेस्पिरेशन आणि सेल डिव्हिजन हे टॉपिक कव्हर करणार आहोत. आणि नेक्स्ट पार्ट जो की आपला चॅप्टर नंबर 3 आहे, तिथे आपण रिप्रोडक्शन वाली प्रोसेसेस कव्हर करणार आहोत. तर आता आपण चालू करूया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. मुलांनो, सर्वात पहिले तर कोणते कोणते प्रोसेस असतात ज्याच्यामुळे आज आपण जिवंत आहे? तुम्ही जे काही जेवण करताय, तुम्ही जे काही खात आहे, ते सगळं पचवणं, ते सगळं आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट करायचं काम आपल्या डायजेशनचं आहे. ते सगळं अजून आपल्या बॉडीमध्ये ते सगळं वेस्ट जे आहे त्यांना बाहेर काढायचं काम आपलं एक्सिशनचं आहे. आपले किडनी काम करते. ऑल्सो आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन करणं फ्रॉम युअर हार्ट, हे पण सगळे आपले लाईफ प्रोसेसेस मध्येच येणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला या सगळ्या प्रोसेसेस फॉलो कराव्या लागतात, तेव्हाच आपण जिवंत राहतो. तर आता आपण चालू करणार आहे आपली पहिली प्रोसेस, दॅट इज अवर रेस्पिरेशन. विदाउट विच आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही. येस, आपण जेव्हा आपण ऑक्सिजन इनहेल करतो, आपली बॉडी जी आहे ती कार्बन डायऑक्साईड एक्झेल करते. हे ऑक्सिजन जे आहे हे आपल्या बॉडीमध्ये जाऊन ग्लुकोज सोबत मिक्स होऊन आपल्याला एनर्जी बनवून देतात. हे एनर्जी आपण दिवसभरामध्ये वापर करतो आणि ते एनर्जी यूज केल्यानंतर आपण बनवतो कार्बन डायऑक्साईड आणि ते कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर एक्झेल करून टाकतो. तर आता इथे आपण मुलांनो बाकीची बडबड बंद करा मेसेज वरती, फक्त लेक्चर कडे लक्ष द्या. सैराज, ऋतुजा, लेक्चर कडे लक्ष असलं पाहिजे. येस. आता our first system in this chapter is our human respiratory system. हे बघा, आता या ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. सर्वात पहिले आपण श्वास घेतो आपल्या नोज पासून. वी टेक ऑक्सिजन फ्रॉम अवर नोज. आपण आता याचे नावं पण लिहूया, ठीक आहे. सो फर्स्ट आपण जिथून श्वास घेतो दॅट इज कॉल्ड ॲज नोज. हे बघा, दिस इज युअर नोज, दिस इज युअर माउथ. नेक्स्ट आहे आता हे बघा, आता हे आपलं जे माउथ आहे आपण जे जे नोज आहे हे मागे एका रिकामी जागामध्ये ओपन होतं ज्याचं नाव असतो फॅरिंग्स. या फॅरिंग्स मध्ये तुमचं विंड पाईप आणि फूड पाईप हे दोघं ओपन होतं. फूड पाईपचं नाव असतो इसोपेगस, विंड पाईपचं नाव असतो ट्रॅकिया. येस, हे दोघं जे आहे हे एका कॉमन स्पेस मध्ये ओपन होतात. आता प्रश्न असा की जेवताना आपलं जे फूड आहे ते फूड पाईप मध्येच गेलं पाहिजे, ते आपलं विंड पाईप मध्ये नाही गेलं पाहिजे. तर आपण काय केलं आहे, विंड पाईप वरती आपण एक दरवाजा बांधलाय. जो दरवाजा जेव्हा तुम्ही फूड गिळणार तेव्हा ते फूड फक्त फूड पाईप मध्येच गेलं पाहिजे, विंड पाईप मध्ये नाही गेलं पाहिजे, तर ते दरवाजा बंद होऊन जातो. येस, दॅट इज कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस. आता बघा, दिस इज युअर, हे जे आहे आपलं दिस इज युअर विंड पाईप, दिस इज युअर विंड पाईप. आणि तिकडचं जे आहे मुलांनो दॅट इज युअर फूड पाईप. जसं की मी तुम्हाला आता जस्ट बोलली की आपलं जे विंड पाईप आहे त्याच्यावरती आपल्याला इथे एक असा दरवाजा दिसतोय, याचं नाव आहे इपिग्लॉटिस. जे इपिग्लॉटिस आपल्याला आपलं जे फूड आहे ते आपलं विंड पाईप मध्ये नाही गेलं पाहिजे. येस, आपलं जे फूड आहे ते आपलं विंड पाईप मध्ये नाही गेलं पाहिजे, म्हणून तिथे आहे आपला इपिग्लॉटिस, जे आपल्या फूड पार्टिकलला विंड पाईप मध्ये जाण्यापासून वाचवणार आहे. ठीक आहे.
आता नेक्स्ट आहे आपलं, हे बघा, हे आता इथे आपलं हे आहे विंड पाईप. विंड पाईपचं नाव असतो ट्रॅकिया. हे ट्रॅकिया दोन भागामध्ये डिवाइड झालेले आहे. हे दोन भाग म्हणजे आहे आपले ब्रॉन्काय. ठीक आहे, दिस इज युअर ब्रॉन्काय, ह्याला आपण ब्रॉन्काय म्हणतो. आता हे जे दोन आहे, दिस इज युअर लंग्स, हे आपले लंग्स आहे, जिथे आपले ऑक्सिजन वगैरे सगळं स्टोअर असतो. आता इथे हे जे आपलं ब्रॉन्काय, ब्रॉन्कायचे बघा ह्याचे खूप सारे ब्रांचेस आहे. दिस इज कॉल्ड ॲज ब्रॉन्किओल्स. ब्रॉन्कायचे ब्रांचेसला आपण ब्रॉन्क्युल्स म्हणतो. हर एक ब्रॉन्क्युल कडे ग्रेप्स लाईक स्ट्रक्चर, इथे एक असा असा पूर्ण ग्रेप लाईक स्ट्रक्चर असतो, ज्याला आपण एअर सॅक म्हणतो, ज्याचं नाव आहे अल्व्हेओलाय. इथे ऑक्सिजन स्टोअर असतो. इथून ऑक्सिजन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पसरतो. लंग्स पासून हे एअर सॅक जे आहे, हे 700 मिलियन एअर सॅक आपल्या लंग्स मध्ये असतात. हे आपलं जे काही हवा आहे, आपलं जे काही एअर आहे, ऑक्सिजन आहे, त्याला तो स्टोअर करून ठेवतो आणि मग आपली बॉडी त्याला युज करते. आता हे बघा, दिस इज वेअर अल्व्हेओलाय. बघा मी तुम्हाला जिथे वरती नाव दिलं त्याने इथे झूम करून आपल्याला सांगितलंय. लंग्सच्या खाली असा हा जो डोम शेप स्ट्रक्चर आहे, हा जो आपला असा डोम शेप स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज डायफ्राम. दिस इज कॉल्ड ॲज डायफ्राम, जे की डोम शेप स्ट्रक्चर आहे. हे आपल्या एक मिनिट, हे कोण आहे? संघर्ष, साईराज, लेक्चरकडे लक्ष पाहिजे तुमचं. सगळ्यांचं लक्ष माझं इकडे पाहिजे. टेक्स्ट बंद करा. येस. सो लंग्सचं काम आहे, आपलं जे ब्रॉन्क्युल्स आहे, ब्रॉन्क्युल्स कडे असतो अल्व्हेओलाय. अल्व्हेओलाय एअर फिल्ड करतात, ऑक्सिजन त्याच्यामध्ये स्टोअर असतो. तर अल्व्हेओलाय आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ युअर रेस्पिरेटरी सिस्टीम. तिथेच आपलं जे काही श्वास आहे, जे काही आहे ते सगळं तिथे स्टोअर असतो. सो दिस इज युअर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. आता नेक्स्ट आपण बघणार आहे की हे जे काही आपण आता बोलतोय की रेस्पिरेशन काय असतं. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, की आपण श्वास घेतला आहे, वी आर युझिंग ऑक्सिजन इन अवर बॉडी टू मेक एनर्जी, आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतोय. पण नेमकं हे जे तुमचं ऑक्सिजन आहे, हे तुम्हाला एनर्जी कसं काय प्रोव्हाइड करत आहे? आता तुम्ही खाल्लेला ग्लुकोज, आपण जे काही फूड खातो त्या सगळ्या फूडचं ब्रेकडाऊन होतो इंटू ग्लुकोज. त्या ग्लुकोज पासून आपली बॉडी आपण इनहेल केलेला ऑक्सिजन घेऊन त्याच्यापासून 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी बनवतात. हे 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी जे आहे, हे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. एटीपी म्हणजे काय असतं? ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. हे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर आता एक ग्लुकोज मॉलिक्युल पासून 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी बनवण्यासाठी यू नीड 3 रिएक्शन्स. फर्स्ट इज ग्लायकोलिसिस, सेकंड इज क्रेब सायकल, अँड थर्ड इज युअर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. या तिघा प्रोसेसने आपल्याला जावं लागतो, तेव्हा कुठे आपल्याला एक ग्लुकोज 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी बनवून देतो. आता आपण एक एक करून सगळ्या प्रोसेस बघणार आहोत की ग्लायकोलिसिस काय असतं, क्रेब सायकल काय असतं, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काय असतं. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ ग्लायकोलिसिस. ग्लायकोचा मिनिंग असतो ग्लुकोज आणि लिसिसचा मिनिंग असतो ब्रेकडाऊन. सो ग्लुकोजचा ब्रेकडाऊन केला. ग्लायको मीन्स ग्लुकोज, लिसिस मीन्स ब्रेकडाऊन. सो आपण ग्लुकोजचा ब्रेकडाऊन केला, दॅट इज कॉल्ड ॲज ग्लायकोलिसिस. पण आता आपण ग्लुकोजचा ब्रेकडाऊन कशामध्ये केला? तर व्हेन ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इनटू पायरुविक ऍसिड. आता नीट लक्ष द्या, आपलं जे ग्लुकोज आहे, इट इज 6 कार्बन कंपाऊंड. जेव्हा आपण ह्याचे दोन तुकडे करतो 3-3 कार्बन कंपाऊंड मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड इज अ 3 कार्बन कंपाऊंड, आणि ते किती मॉलिक्युल बनणार आता? 2 मॉलिक्युल, बिकॉज आपण त्याचे दोन तुकडे केले. या प्रोसेसला आपण बोलतो ग्लायकोलिसिस. हे प्रोसेस होताना आपण पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्युल, 2 एटीपी, 2 एनर्जी बनवले, आणि 2 NADH2 बनवले, आणि प्लस वॉटर इज फॉर्म.
आता कोणतेही पैसे कमवायचे, आता जसं तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी बनवायचं आहे, तसंच सेम आपली बॉडी पण आपण जे पैसा कमवतो इट्स लाईक अ एनर्जी ओनली. आपण आपली बॉडी जी एनर्जी बनवती आहे ते पैसे कमवण्यासारखं आहे. आपल्याला पैसे कमवण्यासाठी पहिले इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पहिले आपण खर्च करतो. जेव्हा तुम्हाला मी बोलले की तुम्हाला चहाची दुकान टाकायची आहे, तर पहिले यू विल डू इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला त्या चहाच्या गाळा पूर्ण डेकोरेट करावा लागेल, तुम्हाला चहापत्ती लागेल, तुम्हाला दूध लागेल, तुम्हाला गॅस लागेल. यू आर डुईंग इन्व्हेस्टमेंट. पहिले तुम्ही ते पैसे टाकणार. मग तुम्ही जेव्हा त्या चहाची दुकान तुमची ओपन होईल, तेव्हा तुम्ही त्याच्यामधून कमवणार. दॅट इज युअर पे ऑफ, जे तुम्हाला भेटतंय. तर कोणतीही वस्तू तुम्हाला जेव्हा काही कमवायची असते, वेदर इट इज युअर एनर्जी ऑर युअर पैसा, यू नीड इन्व्हेस्टमेंट. तसंच सेम ग्लायकोलिसिस मध्ये तुम्हाला ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी यू यूज टू एटीपी मॉलिक्यूल. तुम्ही एनर्जीचा वापर करूनच एनर्जी बनवता आहे. तर आपण किती एटीपी बनवतोय? 2 एटीपी. आपल्याला ग्लायकोलिसिस नंतर जेव्हा आपण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करतोय पायरुविक ऍसिड मध्ये, तेव्हा आपल्याला 2 ग्लुकोज मॉलिक्यूल, 2 एटीपी, 2 NADH2 आणि 2 वॉटर मॉलिक्यूल बनलेले भेटतात. या प्रोसेसमध्ये आता आपल्याला ग्लायकोलिसिस नंतर जायचं आहे क्रेब सायकल मध्ये. ग्लायकोलिसिस मध्ये बनलेला हा पायरुविक ऍसिड क्रेब सायकल मध्ये नाही जाऊ शकत. म्हणून या पायरुविक ऍसिडला आपण कन्वर्ट करूया ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये. ठीक आहे, ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये. आता असं का बरं? आपलं जे ग्लायकोलिसिस आहे ते आपल्या सायटोप्लाझम मध्ये घडतो, आणि जे आपलं क्रेब सायकल आहे ना ते आपल्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये घडतो. तर आपल्या सायटोप्लाझम मध्ये असलेला हा पायरुविक ऍसिड मायटोकॉन्ड्रिया मध्ये एंटर नाही करू शकत. म्हणून मग आपण काय केलं, आपण या पायरुविक ऍसिडला कन्वर्ट केलं इंटू ऍसिडिल कोएन्झाइम ए, सो दॅट इट कॅन एंटर इन अवर बॉडी. सो 2 molecules ऑफ NADH2 अँड 2 molecules ऑफ CO2 आर रिलीज. म्हणजे टोटल तुम्हाला ही रिएक्शन पकडून आणि प्लस ग्लायकोलिसिस पकडून तुम्हाला चार NADH2 भेटताय, 2 ATP भेटताय, 2 वॉटर मॉलिक्यूल भेटताय आणि 2 ऍसिडिल कोएन्झाइम ए भेटताय. येस. सो नेक्स्ट इज युअर आता क्रेब सायकल. क्रेब सायकलचं अजून एक नाव आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, म्हणजे TCA सायकल किंवा तुमचं क्रेब सायकल. क्रेब सायकल मध्ये आता हा जो तुम्ही जो आता कन्वर्ट केला होता ऍसिडिल कोएन्झाइम ए, हे ऍसिडिल कोएन्झाइम ए जे आहे हे आता एंटर करणार आहे आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. बोथ द मॉलिक्यूल ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यानंतर हे आपल्याला काय काय बनवून देत आहे, आता नीट लक्ष द्या. ते आपल्याला कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NADH2, FADH2 हे सगळं बनवून देत आहे इन अ क्रेब सायकल. तुम्हाला मी सांगते, आपल्या क्रेब सायकल मध्ये ना 38 एटीपी पैकी 24 ते 30 एटीपी तर तुमचा एकटा क्रेब सायकलच बनवतोय. 28 तरी ऍटलीस्ट 24 ते 28 एटीपी तुमचं क्रेब सायकल बनवतो, आणि बाकीचं जे आहे ते तुमचं ग्लायकोलिसिस मध्ये एटीपी बनतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता हे काय आहे? आता बघा, तुम्ही ना 2 प्रकारामध्ये पैसे कमवले. एक तुम्ही डायरेक्ट एटीपी कमवला, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पैसा कमवले, आणि दुसरं आहे तुम्ही NADH2 FADH2 च्या फॉर्म मध्ये बनवला. NADH2 चा फुल फॉर्म असतो निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि आपल्या FAD चा फुल फॉर्म आहे फ्लॅविन ॲडेनोसाइन डायन्यूक्लियोटाइड. हे दोघं इनडायरेक्ट पैसा आहे. इट्स लाईक FD और चेक. तुम्हाला ह्याच्यापासून तुम्हाला जर पैसे बनवायचे असेल तर यू नीड टू गो टू द ATM मशीन ऑर द बँक. आणि तुमच्या बॉडीची बँक आहे आपली मायटोकॉन्ड्रिया, आणि ते कुठे होणार आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. तर आपण जे एटीपी बनवलं आहे ते तर आता डायरेक्ट एटीपी आहे, पण आपलं जे NADH2 आणि जे FADH2 आहे ना ते आपलं इनडायरेक्ट एटीपी आहे. ते आपल्याला ETS म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जाऊन त्याच्यापासून आपल्याला पैसे बनवावे लागेल. सो आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये होतं काय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे इलेक्ट्रॉन आपण इकडून तिकडे पोहोचवतो आहे. आपण काय करतोय आता इथे बघा, आपण ते पासिंग द पार्सल गेम खेळतो स्कूलमध्ये, जेव्हा जेव्हा आपण काय एक सामान इकडून तिकडे देत असतो. तसंच सेम आता इथे काय होतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये, आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतोय. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करताना ना हायड्रोजन बाहेर निघतात मायटोकॉन्ड्रिया मधून, आणि जितके हायड्रोजन बाहेर निघताय तितके त्या हायड्रोजन पासून आपण एटीपी बनवतोय. ठीक आहे. सो असं हे तुमचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन काम करतो. सो तुम्हाला आता एक लक्षात ठेवायचं आहे की एक NADH2, 1 NADH2 gives you, हे बघा, 1 NADH2 gives you 3 molecules of ATP आणि 1 FADH2 gives you 2 molecules of ATP. एक FADH2 तुम्हाला 2 ATP देतो, आणि 3 NADH2 तुम्हाला एक NADH2 तुम्हाला 3 ATP देतो, आणि एक FADH2 तुम्हाला 2 ATP देतो. येस, सगळ्यांना कळलं इथपर्यंत?
तर असं करून आपण टोटल 38 मॉलिक्युलचा एटीपी बनवत आहे. कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? येस. हे बघा, दिस इज अवर एटीपी एनर्जी करन्सी. तुम्हाला जे मी बोलली की आपण एटीपी कसं बनवत आहे, ठीक आहे. आता एटीपी मध्ये जे आहे दॅट इज दिस इज युअर ऍडेनिन. हे आपलं ऍडेनिन आहे, हे आपलं रायबोज आहे आणि हे आपले 3 फॉस्फेट आहे. आता हे एटीपीचं मॉलिक्युल आहे आपलं. आता या एटीपी पासून ना आपली बॉडी एनर्जी कशी यूज करते, हे पूर्ण एटीपी जे आहे हे तुटलं जातं. ऍडेनिन आणि रायबोज सेपरेट होतात. फॉस्फेट मध्ये पण एक फॉस्फेट रिलीज होतो आणि मग बाहेर एनर्जी रिलीज होते. म्हणजे तुम्हाला एटीपीचं ब्रेकडाऊन करून एक फॉस्फेट मॉलिक्यूल सेपरेट करायचं असतं आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला एनर्जी भेटते. येस. सो यू आर कटिंग द एटीपी मॉलिक्यूल. एटीपीचे तुम्ही तुकडे करतात इंटू एडीपी अँड आयपी. ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेटचे आपण तुकडे करून बनवतो आहे ऍडेनोसाइन डायफॉस्फेट प्लस इनऑर्गेनिक फॉस्फेट. फॉस्फेटला आपण सेपरेट केलं. हा इनऑर्गेनिक फॉस्फेट आपण एनर्जी मध्ये युज करू शकते. आपली बॉडी याला एनर्जी मध्ये युज करू शकते. येस. हे बघा, दिस इज द एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनएरोबिक रेस्पिरेशन. कोण काय डाऊट आहे? क्रेब सायकल. क्रेब सायकल आपण ऑलरेडी आता डिस्कस केलं ना. क्रेब सायकल मध्ये काय होतं, आता आपण आताच बोलले की ऍसिडिल कोएन्झाइम ए जे आहे ते क्रेब सायकल मध्ये जाऊन आपल्याला तीन NADH2, 2 FADH2, 2 वॉटर मॉलिक्यूल आणि 2 तुमचे सिट्रिक ऍसिड बनवून देतो, जे मी तुम्हाला आता सांगितलं. येस. ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल तुम्हाला थोडं थोडं वरच्यावरच आहे, 10वी मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये नाही आहे. जितकं बुक मध्ये दिलं आहे तुम्हाला तितकंच लर्न करायचंय की तुम्हाला ग्लायकोलिसिस पासून काय भेटतंय, क्रेब सायकल पासून तुम्हाला काय भेटतंय आणि मग तुम्ही ते NADH2 आणि FADH2 ला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जाऊन तुम्ही त्याचं एटीपी कसं बनवत आहे. येस. चलो, आता हे जे आपलं लिपिड आहे, कार्बोहायड्रेट आणि फॅट आहे. लिपिडचं ब्रेकडाऊन आपण केलं आहे फॅटी ऍसिड मध्ये. कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन आपण ग्लायकोलिसिसच्या थ्रू केलं आहे पायरुव्हिक ऍसिड मध्ये. देन ऍसिडिल कोएन्झाइम ए, देन युअर क्रेब सायकल. असं दोघं साईडने आपण बघितलं. प्रोटीनचं पण अमिनो ऍसिड हे सगळे कंपाऊंड ऍसिडिल कोएन्झाइम ए कडे एकत्र होत आहे. तिथून ते चालले आहे क्रेब सायकल मध्ये आणि मग क्रेब सायकल मध्ये तुम्हाला 3 FADH2, 3 NADH2, 2 FADH2, 2 वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन हे होत आहे रिलीज. दॅट इज कार्बन डायऑक्साइड, वॉटर आणि तुमचं एनर्जी पण रिलीज होत आहे. येस. नेक्स्ट आता ग्लुकोज. एनएरोबिक मध्ये व्हॉट इज एनएरोबिक? पटकन मला मेसेज करा बरं, व्हॉट इज एनएरोबिक? काय असतं एनएरोबिक म्हणजे काय असतं? तुम्हाला असेल ना केमिस्ट्री मध्ये. व्हॉट इज एनएरोबिक? येस, व्हेरी गुड. विदाउट ऑक्सिजन. का आता आपली जी बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन असतो. आता हे जे ऑक्सिजन आहे आपल्या बॉडीमध्ये, तर हे ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सगळं आपल्या बॉडीमध्ये नॉर्मली होणार आहे. पण आता जे बॅक्टेरिया आहे, इस्ट आहे, फंगाय, त्यांचं काय? त्यांच्या बॉडीमध्ये तर ऑक्सिजन कधी कधी नसतो. काही काही बॅक्टेरिया एनएरोबिक असतात जे की विदाउट ऑक्सिजन पण सर्व्हाइव्ह करतात. मग त्यांच्या बॉडीमध्ये ग्लायकोलिसिसची प्रक्रिया तर होणार आहे, पण त्याच्यानंतर क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टचे नाही होणार. कारण या दोघांना होण्यासाठी यू नीड मायटोकॉन्ड्रिया अँड फॉर मायटोकॉन्ड्रिया टू वर्क यू नीड ऑक्सिजन. ठीक आहे. पण ह्यांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन नाहीये. सो बघा आता मग यांच्या बॉडीमध्ये कसं होणार आहे? ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड बनण्याची प्रोसेस कॉन्स्टंट आहे. आता पायरुव्हिक ऍसिडचं एका साईडला फर्मेंटेशन होतो, म्हणजे त्या पायरुव्हिक ऍसिडचं ब्रेकडाऊन होतो इंटू अल्कोहोल, इथेनॉल आणि त्याचा पुढे होतो बाय द यूज ऑफ ईस्ट. जे आपल्या इथे बघा आपण वाईन पासून आपण जे वाईन बनवतो ग्रेप्स पासून, दॅट इज अ टाइप ऑफ फर्मेंटेशन ओनली. आपण जे इथेनॉल बनवतो आहे इट इज अ टाइप ऑफ फर्मेंटेशन ओनली. तिथे आपण त्याला विदाउट ऑक्सिजन वाला एन्व्हायरमेंट ठेवतो आहे आणि मग त्या एन्व्हायरमेंटने तिथे त्या पायरुव्हिक ऍसिडचा ब्रेकडाऊन होतोय इंटू इथेनॉल म्हणजे अल्कोहोल, म्हणजेच दारू बनवतोय, वाईन बनवताय. अशा सगळे प्रोसेसला आपण बोलतो फर्मेंटेशन. तसंच सेम त्या साईडचं बघा ते हे पायरुव्हिक ऍसिड हे आपल्या बॉडीमध्ये होतो, आपल्या मसल्समध्ये. जेव्हा आपण काही जिम वगैरे करतो, जेव्हा आपल्या मसल्सला ऑक्सिजनची कमतरता असते, त्यावेळेस आपली बॉडी क्रेब सायकल मध्ये न जाता पायरुव्हिक ऍसिड होतो कन्वर्ट इनटू युअर लॅक्टिक ऍसिड. आणि मग बघा तुम्हाला हातापायांना वात येणे, मसल्स पेन होणे. वात माहिती तुम्हाला असं हात हात पूर्णपणे किंवा पाय पूर्णपणे असा वाकडा होऊन जातो थोड्या वेळासाठी आणि मग ते परत नॉर्मल होऊन जातो.
किंवा जेव्हा तुम्ही ट्रेक वगैरे मध्ये गेले तेव्हा तुमचे पाय वगैरे असे मसल्स खूप पेन करतात आपले, बिकॉज त्या मसल्सला ऑक्सिजन कमी पडलेला असतो. तर त्यामुळे तो क्रेब सायकल मध्ये नाही गेला, तो ऑक्सिजन तिथे नव्हताच, म्हणून त्यांनी बनवलं लॅक्टिक ऍसिड. ते लॅक्टिक ऍसिड तिथे अटकलं आणि तुम्हाला पेन झाला. पण तुम्ही जेव्हा ते रेस्ट केला, तुम्ही परत ऑक्सिजन इनहेल केला, तर ते प्रॉब्लेम परत सगळं सॉल्व्ह झाला. येस. सेंटर मध्ये बघा आता, पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन आपण करू शकतो विनेगर, विटॅमिन्स हे बनवण्यामध्ये, वेरियस टाइप्स ऑफ मायक्रोज पण बनवण्यामध्ये. आता बघा, तुम्हाला डिफरंट डिफरंट केमिकल पासून पण एनर्जी भेटत आहे. फॉर एक्झाम्पल, आता अमिनो ऍसिड बघा, अमिनो ऍसिड जे आहेत ते तुम्हाला प्रोटीन बनवून देतोय स्किन मध्ये. मेलानिन आणि केराटिन नावाचा, मेलानिन आपल्या स्किन मध्ये जो डार्क पिगमेंट असतो, केराटिन आपल्या केसांमध्ये असतो. बोन मध्ये जो बनवत आहे ऑस्टिन, आपल्या सेल्स मध्ये तो व्हेरियस प्रकारचे प्रोटीन लाईक युअर सेल मेम्ब्रेन, युअर व्हेरियस एन्झाईम ते सगळं बनवत आहे. नेक्स्ट तुमचं पॅनक्रियाज मध्ये आपण इन्सुलिन, ट्रिप्सिन हे सगळं बनवत आहे. पिट्युटरी ग्लँड मध्ये आपण हार्मोन्स बनवतोय. मसल्स मध्ये आपण ऍक्टिन, आपण म्हणतो ना की आपल्याला प्रोटीन खावं लागेल, बॉडी बिल्डिंग करायची आहे, तर ऍक्टिन मायोसिन नावाचं प्रोटीन पण आपल्या बॉडीमध्ये आफ्टर डायजेशनच बनत आहे. आणि ऑल्सो ब्लड मध्ये असलेला हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज पण आपल्या प्रोटीन पासूनच बनत आहे. येस. तर आता 1 ग्रॅमच्या प्रोटीन मध्ये तुम्हाला भेटतं 4 किलो कॅलरी एनर्जी आपण सांगितलंय. तुम्ही आता हे मला वाचून सांगा बरं, की तुम्हाला फॅट किती किलो कॅलरी देतो 1 ग्रॅम मध्ये. पटकन मला सांगा बरं, की 1 ग्रॅम ऑफ फॅट तुम्हाला किती एनर्जी देतो पर किलो कॅलरी. बघा याच्यामध्ये आणि मला सांगा बरं पटकन मेसेज मध्ये. 9 किलो कॅलरी. येस, व्हेरी गुड. 9 किलो कॅलरीज देत आहे आपल्याला 1 ग्रॅम ऑफ लिपिड. 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन आपल्याला किती देतोय? 4 किलो कॅलरी. येस. 1 ग्रॅम प्रोटीन 4 किलो कॅलरी, 1 ग्रॅम लिपिड 9 किलो कॅलरी, हे आपल्याला एनर्जी भेटत आहे. आता काही आपल्याला आपल्या बॉडीमध्ये अजून विटॅमिन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या बॉडीमध्ये खूप विटॅमिन्स असतात. A B C D E K, हे सगळे आपले आपले हे सगळे विटॅमिन्स आहेत. मुलांना याच्यामधला जो A D E K आहे तो फॅट सॉल्युबल आहे. म्हणजे तो फॅट, तो फक्त फॅट मॉलिक्युल्स और फॅट सबस्टन्सेस मध्येच तो डिझॉल्व्ह होऊ शकतो. आणि जे बाकीचे आहेत दे आर युअर वॉटर सॉल्युबल. आता त्याच्यामधला ना जो आपला विटॅमिन बी आहे ना, तो आपल्याला युज होतो ह्या ग्लायकोलिसिस मध्ये. बघा आपण बोललो होतो की पायरुव्हिक ऍसिडला क्रेब सायकल मध्ये जाण्यासाठी त्याला कन्वर्ट करलं होतं आपण ऍसिडिल कोएन्झाइम ए मध्ये. ते जे आपण कोएन्झाइम ए बोलले ना, ते कोएन्झाइम ए दुसरं काही नाही, ते तुमचं विटॅमिन बी 1. ठीक आहे. तर हे जे विटॅमिन बी 1 आहे, सॉरी 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 विटॅमिन बी 2, हे जे तुमचं विटॅमिन बी 2 आहे ना, हे विटॅमिन बी 2 तुम्हाला युज होत आहे त्याच्यामध्ये, दॅट इज टू मेक पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसिडिल कोएन्झाइम ए. येस. तरच तो आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करणार आणि तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करणार. सो हे सगळे विटॅमिन्स आपले इम्पॉर्टंट आहे. बी आणि सी आपले वॉटर सॉल्युबल आहे आणि बाकीचे सगळे फॅट सॉल्युबल. आता नेक्स्ट आहे, देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. त्याच्यापैकी 70% वॉटर आपल्या सेल्स मध्येच असतो. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. आपल्या बॉडीमध्ये ना वॉटर खूप सारा आहे. अवर वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रियंट. आपल्या बॉडीमध्ये आपलं बघा ते माधुरी दीक्षित पण आपली ऍड करते, युअर बॉडी इज मेड अप ऑफ 60% वॉटर. केंटची ऍड असते ते. तर येस, ऍक्च्युअली मध्ये इट इज रिअल. युअर बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर ओनली. ठीक आहे. मुलांनो, इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? एकदा बघून घ्या, देन वी विल स्टार्ट सेल डिव्हिजन. येस, सगळ्यांना सगळं कळलं आहे. व्हेरी गुड. नाव वी विल स्टार्ट सेल डिव्हिजन. तुम्ही मला सांगा आता सेल डिव्हिजन काय असतं. म्हणजे सेलला डिवाइड करणे, एका सेल पासून 2 सेल बनवणे. पण आता सेल डिव्हिजनचे पण 2 प्रकार असतात. आता तुम्ही मला सांगा, सेल्स कधी डिवाइड करतात? जेव्हा तुम्हाला काही जखम लागली असेल, जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये काही इंजुरी झाली असेल, जेव्हा आपल्याला काहीतरी आपल्या बॉडीमध्ये नवीन बनवायचं असेल, न्यू टिश्यू, न्यू हिलिंग,
किंवा आपली जेव्हा हाईट वाढतीये, आपली जेव्हा बॉडी ग्रो करतीये, तुमचं वजन वाढतंय, हे सगळं मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय होतंय बरं? सेल डिव्हिजन होत आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स डिवाइड करताय, नवीन नवीन सेल्स बनताय. हे नवीन नवीन सेल्स जे आहे हेच हेच आपलं बॉडीची ग्रोथ, डेव्हलपमेंट, हिलिंग, इंजुरीचं व्यवस्थित रिपेअर करणे, एखाद्या ऑर्गनचा टिश्यू रिजनरेट करणे, या सगळ्यामध्ये सेल डिव्हिजनचा उपयोग आहे. ऑल्सो रिप्रोडक्शन मध्ये वेन वी हॅव टू मेक गॅमेट, जेव्हा आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट बनवायचं आहे तेव्हा सुद्धा सेल डिव्हिजन हे खूप इम्पॉर्टंट असतो. आता मुलांनो, हे सेल डिव्हिजनचे जे आहे ना, देर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. वन इज युअर मायटोसिस and another is your meiosis. Yes, very good. Mitosis and meiosis. आता हे जे आपलं मायटोसिस आहे ना, इट इज अ इक्वेशनल सेल डिव्हिजन. इक्वेशन म्हणजे काय की सेम टू सेम सेल्स बनणार आहे, एकदम सेम टू सेम सेल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिप्लॉइड सेलचं आपण जर डिव्हिजन केलं तर डिप्लॉइड सेल तयार होईल. हॅप्लॉइड असेल तर हॅप्लॉइड सेल तयार होईल. आता व्हॉट इज डिप्लॉइड अँड व्हॉट इज हॅप्लॉइड तुम्हाला माहिती का? बोला बरं मला टेक्स्ट बॉक्स मध्ये, व्हॉट इज डिप्लॉइड अँड व्हॉट इज हॅप्लॉइड? व्हॉट इज डिप्लॉइड, व्हॉट इज हॅप्लॉइड? डिप्लॉइड मीन्स 2n. येस, पण किती क्रोमोझोम असतात? हे बघा, तुमच्या बॉडीमध्ये ना तुमच्या बॉडीमध्ये टोटल 46 क्रोमोझोम असतात. 46. किती पेअर असतात त्याचे? 23 पेअर. यू हॅव 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम. 23 जोडी असते. ठीक आहे. फक्त जर मी बोलली की फक्त 23 क्रोमोझोम आहे तर वी यूज हॅप्लॉइड, एन. एन म्हणजे 23 क्रोमोझोम. आणि जर आपल्या बॉडीमध्ये 2n म्हणजे किती क्रोमोझोम होला? 22n, 2 into 23 म्हणजे किती? 46 क्रोमोझोम. जेव्हा मला बोलायचं असेल की आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे, वी विल यूज 2n. आणि जेव्हा मला बोलायचं अर्धेच क्रोमोझोम बोलायचं असेल तेव्हा मी बोलणार 23 ओनली. दॅट इज युअर हॅप्लॉइड. येस. सो जेव्हा आपली बॉडी हॅप्लॉइड पासून हॅप्लॉइडच सेल्स बनवते किंवा डिप्लॉइड पासून डिप्लॉइडच सेल्स बनवते तेव्हा आपण बोलतो मायटोसिस. पण तेच जेव्हा आपली बॉडी काहीतरी रिडक्शन करते, जेव्हा आपली बॉडी हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम रिड्यूस करून म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डिप्लॉइड मध्ये जर करताय मिओसिस and there is formation of haploid cell म्हणजे it is directly reduced to half, तेव्हा आपण त्याला बोलतो मिओसिस. तर आता नीट लक्ष द्या, मायटोसिस जे असतो ते आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ, डेव्हलपमेंट, हिलिंग, रिपेअर, रिजनरेशनच्या वेळेस घडतो. पण जे तुमचं आहे ना मिओसिस, जे की इट इज रिड्युसिंग टू हाफ म्हणजे जे आपलं डिप्लॉइड आहे ना ते डायरेक्टली काय बनतोय? हॅप्लॉइड बनतोय. then that is only took place in your reproduction, that is during gamete formation, because your gametes are always haploid. जेव्हा स्पर्म आणि ओवम दोघं हॅप्लॉइड आहे, जेव्हा ते फ्यूज होतील तेव्हा ते बनणार आहे आपलं डिप्लॉइड झायगोट. येस. सो आता आपण चालू करणार आहे आपला पहिला आपला पहिला डिव्हिजन, दॅट इज मायटोसिस. त्याच्या पहिले आता मला हे सांगा, या सगळ्यांची नावं सांगा. बघा आता हे काय काढले आपण? क्रोमोझोमचं स्ट्रक्चर माहिती कोणाला? व्हॉट इज क्रोमोझोमचं स्ट्रक्चर? काय हे फर्स्ट काय आहे बरं? क्रोमॅटिड. ठीक आहे. हे काय सेंटरचं? सेंट्रोमेअर. ठीक आहे. हे काय यांचं? टीलोमेअर. ठीक आहे. आणि मी जे सोडलं ते काय आहे बरं? मला सांगा आता. व्हॉट इज दिस? हे काय आहे? डीएनए. येस. कळलं सगळ्यांना? सो दिस इज युअर क्रोमोझोमचा स्ट्रक्चर. आता सेल डिव्हिजनच्या वेळेस काय होत आहे? आता सेल डिव्हिजनच्या वेळेस नेमकं होतं काय? देर आर टू फेसेस. वन इज युअर कार्योकायनेसिस अँड सेकंड इज युअर सायटोकायनेसिस. कार्योकायनेसिस म्हणजे काय असतं? जेव्हा एक सेलमध्ये दोन न्यूक्लियस बनतात, अजून तो सेल पूर्णपणे डिवाइड नाही झालेला आहे, तेव्हा आपण त्याला बोलतो कार्योकायनेसिस. आणि जेव्हा ते सेल्स पूर्णपणे दोन बनतात तेव्हा इट इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आता जर मी इथे काढलं, हे बघा हे तुमचा हा एक सेल आहे, हे त्याचा न्यूक्लियस आहे. जर मी बोलली आता ह्याच्यामध्ये पहिले होणार आहे पहिले ह्याच्यामध्ये होणार आहे कार्योकायनेसिस. म्हणजे याचे जे आहे ना असे दोन न्यूक्लियस बनणार आहे. आणि मग होणार आहे सायटोकायनेसिस म्हणजे याचे असे ते दोन प्रॉपर असे दोन सेल्स बनणार आहे. येस. सो फर्स्ट
देअर इज दिस इज इन विच द न्यूक्लियस, हे जे न्यूक्लियस आहे याचे दोन तुकडे झालेले आहे, दिस इज कॉल्ड एज डॉटर न्यूक्लिआय. याला आपण डॉटर न्यूक्लिआय बोलतो. दिस इज कॉल्ड एज कार्योकायनेसिस, म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन. जेव्हा फक्त एका न्यूक्लियसचे दोन न्यूक्लियस बनले. अँड द नेक्स्ट इज युअर, जेव्हा एका सेलचे दोन सेल्स बनले, दिस इज कॉल्ड एज टू डॉटर सेल्स. जेव्हा आपण ह्याला बोलतो तुमचं सायटोकायनेसिस. येस. सो यू हॅव दिस टू फेसेस, सायटोकायनेसिस अँड कार्योकायनेसिस. कार्योकायनेसिस न्यूक्लियस डिव्हिजन करतो, सायटोकायनेसिस सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन करतो, आणि त्याच्यापासून तुम्हाला दोन सेल्स तयार झाले भेटतात, विच इज कॉल्ड एज डॉटर सेल्स. आता आपलं जे कार्योकायनेसिस आहे त्याचे चार फेस असतात. वन इज प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस, टिलोफेस. येस, हे चार फेस आहे आपल्या कार्योकायनेसिस मध्ये. सायटोकायनेसिस मध्ये फक्त ते सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतो, आणि एका एका सेलचे असे दोन सेल्स बनतात, आणि ते दोन सेल डिवाइड होऊन जातात, दॅट इज कॉल्ड एज डॉटर सेल्स. आता आपण बघूया एक एक करून की पहिले प्रोफेस मध्ये काय होतो. येस, बघा आता प्रोफेस मध्ये बघा आता काय होत आहे. हे जे आपले सगळे इथे पहिले असं धाग्या धाग्यासारखं स्ट्रक्चर होतं, हे सगळे धागे धागे आता पहिले इथे कंडेन्स झालेले आहे. कंडेन्स झालेले म्हणजे काय झाले, ते ते डार्क झाले, ते जाड झाले. नाऊ दे आर कॉल्ड एज क्रोमोझोम्स. सो पहिला पॉइंट आहे प्रोफेस मध्ये की देर इज अ कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्च. याच्यामुळे ते मोठे मोठे धागे आता छोट्या साईजचे आणि थिक झालेले आहे. हे बघा, हे छोट्या साईजचे आणि थिक झालेले आहे. सेंट्रिओल्स डुप्लिकेट, सेंट्रिओलचे दोन तुकडे होऊन जातात, अँड दे मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल, सो दॅट तिथून ते बनणार आहे स्पिंडल फायबर, जे क्रोमोझोमला धरेल पुढच्या फेसमध्ये. सो हे सगळं झालं आहे प्रोफेस मध्ये. ऑल्सो न्यूक्लियसचा जो तुमचा न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि जो तुमचा न्यूक्लियोलस आहे तो पण पूर्णपणे डिसॅपर व्हायला स्टार्ट झालेला आहे. अँड नेक्स्ट इज युअर, आता नेक्स्ट फेस आहे आपला मेटाफेस. मेटाफेस मध्ये सगळे क्रोमोझोम बघा इथे सेंटरला अरेंज झालेले आहे. या साईडने एक मिनिट, हे बघा सगळे क्रोमोझोम, हे बघा दिस इज युअर, सगळे क्रोमोझोम बघा असे सेंटरला अरेंज झालेले आहे, आणि त्यांना कोण पकडून ठेवलंय इकडून, युअर स्पिंडल फायबर. हे बघा असे सगळे स्पिंडल फायबर ह्याला सेंटरला पकडून ठेवलेले आहे. ठीक आहे, हे सगळे स्पिंडल फायबर एकमेकांना कनेक्टेड आहे इन द सेंटर, दिस इज कॉल्ड एज अ इक्वेटोरियल प्लेन. हे सगळे क्रोमोझोम सेंटरला प्रेझेंट आहे, त्याला स्पिंडल फायबरने धरून ठेवलेलं आहे, आणि हे स्पिंडल फायबर आपल्या क्रोमोझोमच्या सेंट्रोमेअरला अटॅच असतात. येस. नेक्स्ट इज प्रोफेस झाला, आता मेटाफेस झालं आपलं. नाव द नेक्स्ट इज अनाफेस. आता अनाफेस मध्ये काय होतं, हे जे सगळे क्रोमोझोम तुमचे एका लाईन मध्ये आलेले आहे ना, हे सगळे स्पिंडल फायबर असे पूल होतात, अँड द क्रोमोझोम गेट सेपरेटेड, अँड दे आर सेपरेटेड अँड दे लुक लाईक अ बंच ऑफ बनानास. हे बघा, हे बघा आता, हे बघा हे सगळे सेपरेट झाले बघा. इकडचा हा सेपरेट झाला, इकडचा हा, इकडून हा सेपरेट झाला. हे बघा असे पूर्णपणे सेपरेट झालेले आहे. हे बघा इकडून हा पण सेपरेट झाला. So the separation of chromosome takes place in anaphase, and this looks like a bunch of banana. Yes, so this is your anaphase. आता पुढे काय होतो, पुढे इज युअर आपला प्रोफेस झाला, मेटाफेस झाला, अनाफेस झाला. नाउ देर इज अ टिलोफेस. टिलोफेस मध्ये काय होतं आता, हे जे तुमचे स्पिनल फायबर आहे ना, हे परत सगळे श्रिंक झाले, सेंट्रिओल्स परत जागेवरती झाले, सगळे क्रोमोझोम काय झाले, चार क्रोमोझोम इकडे, चार क्रोमोझोम इकडे शिफ्ट झाले, त्याच्यावरती न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस बनला आहे. ठीक आहे, म्हणजे नाव देर इज अ फॉर्मेशन ऑफ टू डॉटर न्यूक्लिआय. तिथे आता दोन डॉटर न्यूक्लिआय बनलेले आहे. हे कधी होतं, आपल्या टिलोफेस मध्ये. हे बघा, एकदा तुम्ही पूर्णपणे मायटोसिस बघून घ्या बरं, देन आय विल कंटिन्यू फर्दर.
येस मुलांनो, सगळ्यांना कळलं मायटोसिस? येस. सो मायटोसिस मध्ये प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस, टिलोफेस. प्रोफेस मध्ये सगळे आपले जे क्रोमॅटिन फायबर्स आहे ते डार्क होऊन बनणार आहे आपलं क्रोमोझोम्स. ठीक आहे. आणि मग ते सगळे प्रोफेस मध्ये न्यूक्लिओलस जे आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते गायब होत आहे आणि सेंट्रिओल्स ब्रेक झाले, मूव्ह टुवर्ड द अपोजिट पोल. नेक्स्ट इज युअर मेटाफेस. मेटाफेस मध्ये काय झालं, सगळे स्पिनल फायबर अशा सेंटरला आले, सगळे क्रोमोझोम सेंटरला जॉईन झाले इन द इक्वेटोरियल प्लेन, सर्कलच्या सेंटरला. नेक्स्ट इज युअर अनाफेस. अनाफेस मध्ये काय झालं, हे सगळे स्पिनल फायबर पुल झाले, क्रोमोझोम सेपरेट झाले. इट लुक्स लाईक अ बंच ऑफ बनाना. दॅट इज युअर अनाफेस. अँड लास्ट इज युअर टिलोफेस. टिलोफेस मध्ये काय झालं, आता तिथे दोन न्यूक्लियस तयार झाले, परत दोन न्यूक्लियर मेम्ब्रेन तिथे रिअपिअर झाले, न्यूक्लियस अगेन रिअपिअर झाला अँड फायनली देर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर टू डॉटर न्यूक्लिआय. ठीक आहे. आता एक्सप्लेन केलं मी जस्ट मायटोसिस, परत एक्सप्लेन केलं मी. कळलं तुम्हाला आता? येस. नाव वी विल स्टार्ट मिओसिस. आता मिओसिस मध्ये काय होतं मुलांनो, मिओसिस मध्ये पण सगळं सेम आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मिओसिस ना हे दोन पार्ट मध्ये डिवायडेड आहे. मिओसिस 1 अँड मिओसिस 2. मिओसिस 1 इज कॉल्ड ॲज हेट्रोडिपिक डिव्हिजन, म्हणजे डिप्लॉइडचे हॅप्लॉइड सेल्स बनत आहे. अँड देन देर इज युअर मिओसिस 2, त्याच्यामध्ये हॅप्लॉइडचं हॅप्लॉइडच बनत आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता फॉर एक्झाम्पल हे तुमचं एक डिप्लॉइड सेल आहे. या डिप्लॉइड सेलचे पहिले दोन तुकडे होणार इंटू हाफ, इट विल बिकम हॅप्लॉइड सेल्स. ठीक आहे. आणि मग या हॅप्लॉइडचे अजून दोन बनणार हॅप्लॉइड, इकडून पण आणि इकडून पण. देयर इज फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स. तर जेव्हा हे केलं आपण फ्रॉम दिस टू दिस, इट इज कॉल्ड ॲज मिओसिस 1, ऑल्सो कॉल्ड ॲज हेट्रोटिपिक डिव्हिजन. हेट्रोटिपिक का बरं? कारण जो डिवाइड करणारा सेल आहे आणि जो तुमचा आता जो सेल बनलाय त्याचा क्रोमोझोम नंबर सेम नाहीये. इट इज रिड्यूस टू हाफ, दॅट इज 2n इज रिड्यूस टू nn. तसंच सेम जेव्हा या हॅप्लॉइडचे आपण अजून हॅप्लॉइड बनवले तेव्हा इट इज कॉल्ड ॲज मिओसिस 2, ऑल्सो कॉल्ड ॲज होमोटिपिक division. Yes, so this is your homotypic division. So meiosis 1 and meiosis 2 असे दोन पार्ट्स मध्ये ते डिवाइडेड आहे. सो नाव वी विल स्टार्ट मिओसिस. मिओसिस जस्ट स्टार्ट केला आहे, मायटोसिस झालेलं आहे. मिओसिसचं मी आता जस्ट इंट्रोडक्शन दिलेलं आहे की मिओसिस 1 आणि मिओसिस 2 हे काय असतं. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ मिओसिस 1, की आपण डिप्लॉइडचे हॅप्लॉइड सेल्स कसं बनवत आहे. तर इथे पण मुलांनो 4 फेस असणार आहे. दॅट इज युअर प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस अँड टिलोफेस. येस. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ प्रोफेस. मुलांनो प्रोफेस 1 चे स्वतःचे अजून 5 स्टेप आहे. ठीक आहे. प्रोफेस 1 चे अजून 5 स्टेप. दिस इज युअर लेप्टोटीन, दिस इज युअर झायगोटीन, leptotene, zygotín, this is your pakitin, this is your diplotin, and this last is your डायकायनेसिस. ठीक आहे. सो हे 5 स्टेप एकट्या प्रोफेस 1 चे आहे. आता नीट बघा, डिप्लोटीन आपलं जे फर्स्ट आहे लेप्टोटीन, लेप्टोटीन मध्ये काय झालं, ते जे सगळे क्रोमोझोम्स आहेत ते सेपरेट झाले. आता ते पहिले पूर्ण असा गुच्छा असतो थ्रेडचा, ते पूर्णपणे आता सेपरेट झालेले आहे. ते पूर्णपणे आता वेगळे वेगळे क्रोमोझोम्स बनलेले आहेत. नेक्स्ट इज युअर झायगोटीन. त्यांनी नवीन नवीन जोडी बनवली. ठीक आहे. दे हॅव बिकम द सिस्टर क्रोमॅटिड. सेम सेम कॅरेक्टर्सने पेयर्स बनवले. नेक्स्ट आहे पॅकिटिन. हे जे होते दोन क्रोमोझोम, दे आर कॉल्ड एज होमोलोगस क्रोमोझोम. ते एकमेकांवरती चिपकून गेले. हे बघा इथे असे पूर्णपणे चिपकून गेले. आता ह्याचे काही जीन्स ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल, ह्याचे काही जीन ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होईल. म्हणून तर आपल्यामध्ये मम्मीचे आणि पप्पांचे दोघांचे कॅरेक्टर असतात. एक क्रोमोझोम मम्मीचा, एक क्रोमोझोम पप्पांचा, ते मिक्स झाले आणि मग आपल्यामध्ये आले. सो वी आर गेटिंग मिक्स कॅरेक्टर. इट इज कॉल्ड एज क्रॉसिंग ओव्हर. ते तुम्हाला बघायला भेटतो ह्याच्यामध्ये. दॅट इज युअर पॅकेटिन. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिप्लोटीन. डिप्लोटीन मध्ये आता हे जे असं फ्यूज झालं होतं ना, हे आता सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. ते आता पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. ठीक आहे. दॅट इज युअर डिप्लोटीन.
आणि लास्ट ते आता एका लाईन मध्ये अरेंज झालेले आहे. स्पिंडल फायबर पूर्णपणे बनलेले आहे. स्पिंडल फायबरने क्रोमोझोमचा सेंटरमध्ये धरलेला आहे. सो फॉर द मेटाफेस नाव दे आर रेडी. मेटाफेस मध्ये आता ते सगळे क्रोमोझोम एका एका सेंटरला प्रेझेंट, जसं तुम्हाला मी पहिले सांगितलं मायटोसिस मध्ये, त्याचे सगळे क्रोमोझोम सेंटरला प्रेझेंट आहे. मग तुमचं अनाफेस वन मध्ये बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे, सॉरी इथे बघा, हे बघा, हा दिस इज युअर अनाफेस. बघा सगळे क्रोमोझोम बघा सेपरेट झालेले आहे. हे बघा इथे पण सेपरेट झाले, इथे पण सेपरेट झाले. ठीक आहे. सो ऑल द क्रोमोझोम्स आर गेटिंग सेपरेटेड, दे आर गेटिंग पुल्ड. अँड फायनली देर इज युअर टिलोफेस वन आणि त्यांनी तुम्हाला सायटोकायनेसिस 1 सोबत दाखवलेले आहे बाय द फॉर्मेशन ऑफ दिस युअर टिलोफेस 1, दॅट इज अ 2 डॉटर न्यूक्लियाय अलॉंग विथ 2 डॉटर सेल्स आर एक्झॅक्टली फॉर्म. ठीक आहे. कळलं ना तुम्हाला मिओसिस 1? एकदा बघून घ्या. येस, गुड. नाव वी विल स्टार्ट मिओसिस 2. आता मिओसिस 2 हे एकदम सेम आहे, मायटोसिस सारखंच आहे. हे बघा, फक्त इथे आता काय केलं आपण, सायमल्टेनियसली दोन दोन सेलचं बघतोय. हे दोघांमध्ये प्रोफेस 2 झाला, या दोघांमध्ये मेटाफेस 2 झाला, या दोघांमध्ये अनाफेस 2 झाला, अँड देन देर इज फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड सेल्स. हे बघा, हे 4, इथे पण बघा हे 4, 1 2 3 4. ठीक आहे. असे 4 तुम्हाला पूर्णपणे हॅप्लॉइड सेल्स तयार झालेले भेटलेले आहेत. ठीक आहे. एकदा पूर्णपणे बघून घ्या तुम्ही मिओसिस. बघा तुम्हाला काही डाऊट आहे का? एक पटकन आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया मायटोसिस आणि मिओसिसचा. येस. हे बघा मुलांना, तुम्हाला आवाज येते का बघा? In this lesson, we'll be exploring the M phase of the cell cycle, including mitosis and cytokinesis. Let's do it. सगळ्यांना आवाज येते? The G1S and G2 phases make up interphase, and the M phase represents cell division. Cell division includes division of the nucleus, called mitosis, and division of the cytoplasm, called cytokinesis. Mitosis is further broken down into 4 phases: prophase, metaphase, anaphase, and telophase. Prophase is the longest phase of mitosis. Prophase is when chromatin begins to condense into the shape of chromosomes, and the nucleolus disappears. The previously replicated DNA coils tightly into sister chromatids. For the first time, you see individual chromosomes. In the center of each chromosome, a centromere attaches the sister chromatids together. Meanwhile, in the cytoplasm, microtubules, known as spindle fibers, begin to fan out from 2 sets of paired structures, called centrioles. The spindle fibers elongate as the centrioles begin moving to opposite sides or poles of the cell. While this is happening, the nuclear membrane surrounding the nucleus disappears. Now that chromosomes are no longer separated from the cytoplasm,
the opposite ends of the spindle fibers can attach to the centromeres. Next, the cell enters metaphase. The centrioles complete their movement to the poles of the cell, while the spindle fibers line up the chromosomes along the equator of the cell. The end-to-end alignment of chromosomes results in a sister chromatid on either side of the equator. Anaphase follows metaphase. During anaphase, spindle fibers separate the sister chromatids at their centromere. Once separated from each other, each chromatid is called a chromosome. The single-stranded chromosomes form a V shape as the spindle fibers shorten and drag them through the gel-like cytoplasm. The chromosomes move to opposite poles of the cell toward their centrioles. It's common to confuse centrioles with centromeres, which connect chromatids. Remember, centrioles are at the poles. Telophase is the final stage of mitosis. In telophase, a nuclear membrane reforms around each set of chromosomes. Then, the chromosomes spread out into chromatin, and the nucleolus becomes visible once again. Mitosis, the division of the nucleus, is now complete. The final step of the M phase is cytokinesis, the division of the cytoplasm. हॅलो, तुम्हाला काय कळत नाही याच्यामध्ये? मला मी हे मायटोसिस आता दोनदा एक्सप्लेन केलं की प्रोफेस मध्ये पहिले सगळे क्रोमोझोम जे असतात ते डार्क होऊन जातात. सेकंड आपण बोलले मेटाफेस. मेटाफेस मध्ये सगळे क्रोमोझोम सेंटरला येतात. थर्ड आपण बोललो अॅनाफेस, त्याच्यामध्ये क्रोमोझोम होतात सेपरेट. आणि फोर्थ आपण बोललो टीलोफेस, त्याच्यामध्ये बनतो 2 डॉटर न्यूक्लिआय. ठीक आहे, तेच त्यांनी हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता मराठीच बोलती आहे बेटा मी. येस. In animal cells, cytokinesis occurs through the inward movement of the cell membrane. This progressively pinches the cytoplasm until 2 identical daughter cells form. In contrast, plant cells can't pinch in 2 because they have a rigid cell wall surrounding their cell membrane. Instead, cell wall material this list, we'll explore the details of what happens during the phases of meiosis. Meiosis is broken down into 2 stages of cell division. Meiosis 2. Meiosis 1 has 4 phases: prophase 1, metaphase 1, anaphase 1, and telophase 1. And meiosis 2 also has 4 phases: prophase 2, metaphase 2, anaphase 2, and telophase 2. Let's look at what happens during meiosis 1. In a process called synapsis, each chromosome pairs up with. Next, in metaphase 1, the homologous chromosomes line up at the ears. The centrioles move at a variety in offspring. त्याच्यामध्ये आपल्याला असं क्रॉसिंग ओव्हर बघायला भेटतंय. त्याच्यामध्ये सगळे जीन्स मिक्स होत आहे. Continuing on with prophase 1, the nuclear membrane disappears. The centrioles move to opposite ends of the cell, and spindle fibers fan out from them. Next, in metaphase 1, the homologous chromosomes line up at the equator and attach to spindle fibers from opposite poles. During anaphase 1, spindle fibers separate the homologous chromosomes in each tetrad and pull them to opposite poles of the cell. The cell enters telophase 1 with 1 chromosome from each homologous pair at separate poles.
However, each chromosome still consists of sister chromatids. Keep in mind that each chromosome's sister chromatids are no longer identical because of the allele exchange that happened during crossing over. Then spindle fibers disappear and the nuclear membrane reforms around the chromosomes. Finally, cytokinesis occurs. Meiosis I ends with two genetically different haploid daughter cells. Each haploid cell contains only one set of chromosomes, consisting of कळलं तुमच्या सगळ्यांना कळलं आता मायटोसिस आणि मिओसिस. तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओज बघून घ्या. मायटोसिस मिओसिस आपण आता बघितलेले आहे. येस. नेक्स्ट आता आपण लेक्चर मध्ये भेटूया. हे टॉपिकचं एंडिंग करूया आणि नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? येस गुड. मग इथे आपण संपूया. ठीक आहे. चलो गुड बाय. टेक केअर.